आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्बन स्ट्रीट योजना आणि त्यावरती कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे। कारण एकेकाळी प्रशस्त रस्ते असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता अर्बन स्ट्रीटमुळे अरुंद असे रस्ते झालेत। आता नव्याने झालेला हा विकास शहरामधल्या मतदारांना बरा वाटतोय का? यामुळे शहरामधील वाहतूक सुरळीत झाली आहे का? की मग आधीचेच प्रशस्त असे रस्ते बरे होते? या सगळ्याविषयी मतदारांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली झालेला हा विकास आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे आणि त्यामुळेच मतदारांना काय वाटतंय आपण जाणून घेणार आहोत। कारण महानगरपालिकेच्या समोरच्याच रस्त्यावरती असा विकास झालेला नाहीये, तर शहरातल्या विविध रस्त्यांवरती हाच विकास आपल्याला पाहायला मिळतो। आता इथं बाबा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। बाबा, काय हा आधी प्रशस्त रस्ते होते आपल्या इथं, आता हा अर्बन स्ट्रीटचा रोड केलाय, काय तुम्हाला बरं वाटतं? आधीचे प्रशस्त रस्ते की आता हे अर्बन स्ट्रीटचं रोड? हे आता चांगलं दिसते, बरं दिसते, पार्किंग बरोबर आहे, सर्व व्यवस्थित आहे लाईनची। आणि रस्ते ज्या पद्धतीने आता छोटे झाले त्याच्यामुळे काय वाहतुकीवरती काय परिणाम झालेला आहे का? काहीच नाही झालेलं आहे, हे चांगलं झाले। हे प्रशासनानं चांगलं केलं तर बरं वाटेल। त्यांचं वरती जे हे आहे त्यांना चांगलं करायला पाहिजे, सर्व व्यवस्थित करायला पाहिजे, तर बरं होईल। काय वाहतूक कोंडी आधी बरी होती की आता काय झालंय? नाही, आता खूप वाहतूक कोंडी आहे सर। कशामुळं? रस्ते अरुंद झालेले आहेत, गाड्यांचे वाहन एवढे वाढलेले आहेत। आता मध्यंतरी इकडे ते ब्लॉक टाकले होते, परत ते काढलेत वाटतं इकडे। ते रस्ते एवढे बारीक आहेत आणि त्याच्यामध्ये अजून परत काही ना काही ते सुशोभीकरणाच्या नावाखाली काही करतात। हे चालतं फक्त याच रस्त्यावर आहे की शहरात सगळीकडे? शहरामध्ये सगळीकडेच तीच, सगळीकडे तेच चाललं। काय तुम्ही दुचाकीवरून प्रवास करता, काय दिसतं तुम्हाला हे रस्ते ज्या पद्धतीनं इथं विकास झालाय त्या अनुषंगाने? वाटत नाही विकास झाल्यासारखा। कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आकडे देत आहेत पालिकेवाले। प्रत्येक वेळेस वेगवेगळं काम सांगून रस्ता खोदला जातो। ड्रेनेजचं काम आहे, नळाच्या लाईनीचं काम आहे, रस्ता खोदला जातो। एकदा रस्ता खोदून व्यवस्थित काम करून परत रस्ता बनवला तर सर्वांना सुस्कर जाईल। पहिलं ड्रेनेज लाईन खोदणार, रस्ता बनवणार, परत पाईपलाईन, नळाची पाईपलाईन, पाण्याची पिण्याची पाण्याची पाईपलाईन टाकणार, परत रस्ता खोदणार, असं चुकीचं आहे। मतदान करताना विचार करणार आहे सगळा विचार करणार, मतदान विचार करूनच करणार आहे। पाहिजे तसं इफेक्ट वाटत नाही अजून तसं। जसं सिस्टमने काम व्हायला पाहिजे, परत जुन्याच पद्धतीने तसंच वाटतं की बाबा अजून तसेच रस्ते तसंच पद्धतीने काम चालू आहे। वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे बाबा ॲडव्हान्स। आजच्या मतदान करताना विचार करणार आहे, आता पालिकेची निवडणूक आहे। हो, बिलकुल बिलकुल त्या हिशोबानेच करतो आम्ही। बिलकुल जेवढं पाहिजे तेवढं काही झालेलं नाही आहे। जे अपेक्षा होती जनतेची तेवढी तर झालेली नाही वाटत ते। नाही काय झालं मग त्याच्यामुळे? म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, कंजेशन वाढलं, अजून ट्रॅफिक वाढलं, उलट ते झालेलं ते। नाही, पण ते तर म्हणतायत की जपानच्या धर्तीवरती आम्ही केलंय, लोकांना सवय लागली पाहिजे। लोकांना सवय काय सगळ्यांचीच लागली पाहिजे। आता हे केलं हे पण लागेल लोकांना सवय, ते दुसरं काय। तसं घडवणार तुम्ही लोकांना सवय कारण सामान्य जनतेला काय जगणं भागच येते, कसंही करून ते जगणं भाग आहे। तुम्ही लोकांना आहे प्रतीक्षा की बाबा चांगला व्हावं, ते पण होत नाहीये त्या दृष्टिकोनाने। आणि सामान्य माणूस कसं डेलीच्या कारभारामध्येच उलझून गेलेला आहे तो, त्याला दुसरं काय एवढं। पालिकेची निवडणूक आहे, नवीन सत्ताधारी येतील, काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून या रस्त्याच्या अनुषंगाने? चांगलं व्हावं तेच अपेक्षा, दुसरं काय। तो योजना माहित नाही, पण रस्ते चांगले नाहीत एवढं खरं आहे। रस्ते खोदतात आणि नंतर रिपेअरच होत नाही। काय आता नवीन सत्ताधारी येणार आहेत महानगरपालिका निवडणूक झाल्यावर, काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? काहीच अपेक्षा नाही आहेत, काहीच अपेक्षा नाहीत, हातबलता तुमची एकदम। बोलताय। येस 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 येस। पण आता मतदान तर आपण देणार आहोत, तर काहीतरी अपेक्षा असतील। आम्ही टॅक्सही देणार, पण अपेक्षा काहीच नाही आहेत। काय शहरातले रस्ते कसे वाटतायत तुम्हाला सगळे? खूप खराब आहेत कुठले कुठले रस्ते। हे तर म्हणतायत की आम्ही जपानच्या धर्तीवरती रस्ते उभारलेत। नाही, कुठले रस्ते खूप खराब आहे। रिक्षा चालवायला आम्हाला खूप त्रास होतो कुठं। काय अपेक्षा असतील नवीन जे महानगरपालिकेत सरकार येईल त्यांच्याकडनं, काय सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा आहेत? काय रस्ते व्यवस्थित करायला पाहिजे। करोडो रुपये खर्चून प्रशासक असतील किंवा सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपानेच हा शहरात विकास झालेला आहे। मात्र या विकासाबद्दल या मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। आता जी नवीन सत्ता इथं येईल महानगरपालिकेमध्ये, ते सत्ताधारी या मतदारांच्या मतांचा विचार करतील आणि मतदारांना अपेक्षित विकास करतील अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.